नंदुरबार जिल्ह्यात तापमानात वाढ, तापमान 44 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. वाढत्या तापमानामुळे नागपूरच्या 33 चौकांमधील सिग्नल दुपारी 1 ते 4 बंद राहणार. उन्हापासून वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांची योजना. विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार. आजही उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज. काल चंद्रपुरात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गोंदियात दुपारी 12 ते 4 या वेळेत सिग्नल बंद राहणार. वाढत्या तापमानामुळे जिल्हा वाहतूक शाखेचा निर्णय. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 45.6 अंशांवर. यंदाच्या मोसमातील चंद्रपुरातील सर्वाधिक तापमान. उष्णतेमुळे नागरिक हैराण. भाईंदरमधील एका उद्यानात अनेक माशांचा मृत्यू. नागरिकांनी तलावात टाकलेल्या शिळ्या खाद्यपदार्थांमुळे माशांचा मृत्यू झाल्याचा उद्यान अधीक्षकांचा आरोप. नाशिकच्या बोरी शिवारी भागात भीषण पाणी टंचाई. विहिरी कोरड्या पडल्या असून महिलांची पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरवर पायपीट. शासनाकडे मागणी करून देखील टँकर मिळत नसल्यानं नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटरपर्यंत भटकंती. प्रशासनाच्या वतीनं पाणी टंचाईवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू. वाशिमच्या कळंबा बोडखे गावातील महिलांचा पाणी प्रश्नासाठी संघर्ष. 100 रुपये देऊन 200 लिटर पाणी विकत घेण्याची वेळ. पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महिलांचा हंडा मोर्चा. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपत प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. नांदेडमध्ये दूषित पाण्याविरोधात एका तरुणाचं अनोखं आंदोलन. नालीच्या घाणीच्या पाण्यात अंघोळ करत तरुणाकडून रोष व्यक्त. गावात विकास कामं दाखवून अपहार केल्याचा तरुणाचा आरोप. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल. नातेवाईकांवर रुग्णाला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्याची वेळ. त्यामुळे रुग्णालयाचा गलथान कारभार समोर. जळगावमध्ये तरुणीचा विनयभंग. मात्र गुन्हा दाखल न झाल्यानं महिला आक्रमक. संतप्त महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गुन्हा दाखल झालाच पाहिजे, महिलांची जोरदार घोषणाबाजी. शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर भंडाऱ्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे काही दिवसांपासून नॉट रिचेबल. त्यामुळे 3,800 पेक्षा अधिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे पगार रखडल्यानं जिल्हा परिषदेवर शिक्षकांचा मोर्चा. लातूरमध्ये पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिक त्रस्त. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप. या विरोधात महापालिकेसमोर भाजपचं जलाभिषेक आंदोलन. भंडाऱ्याच्या लाखणीतील एका बारमध्ये राडा. राग अनावर झाल्यानं 6 ते 7 जणांकडून एकाला डोक्यावर काचेचा ग्लास फोडत बेदम मारहाण. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. या प्रकरणी 2 जण पोलिसांच्या ताब्यात. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील लोहारा इथं लग्न बराती अपघात. नवरदेवाचा रथ अनियंत्रित झाल्यानं एका महिला भराडीचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी. भिवंडीत हत्या करून पोबारा करणाऱ्या आरोपीला यूपीतून अटक. काजूकुमार रंजेकर राम असं आरोपीचं नाव. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेडगाव चौरस्ता शिवारात टायर फुटल्यानं ट्रकचा अपघात. अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील अख्तर गावात धोकादायक बायोडिझेल बनवणाऱ्या कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. पॉसिफिक नावाची कंपनी बेकायदेशीर बायोडिझेल बनवत असल्याची गुप्त माहिती मिळताच धाड टाकली. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची निर्घृणपणे हत्या. शेरा सूर्यप्रकाश मलिक असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. तर गीतेश उर्फ रजत उके आणि भोजराज मोरेश्वर कुंभारे असं आरोपींचं नाव. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.